अलीपूरच्या 2 सफारीनंतर काबिनी अभयारण्यातील आमची ही पहिली सफारी होती. दुपारी 3 वाजता सफारीचा वेळ होता. 2:45 वाजताच आम्ही जीपमधून गेटकडे निघालो. थोड्याच वेळात आम्ही मेन गेटकडे पोहोचलो. मेन गेटकडे आम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागली. कारण मेन गेटकडे वाहन चालकाकडून वाहनाची नोंद केली जाते आणि त्याचबरोबर झोन सुद्धा तिथेच आम्हाला मिळतो. बंदी काबिनीमध्ये 2 झोन आहेत. झोन 1 आणि झोन 2. अल्टरनेट वेळा तसे ते झोन मिळतात. त्याच वेळी एक कॅन्टॉर सुद्धा आमच्या समोर येऊन उभी राहिली. त्या कॅन्टॉर मधून सुद्धा पर्यटक जंगल सफारीसाठी जातात. आमच्या पुढे अनेक जिप्सी उभ्या होत्या. आमचा जिप्सी प्रवास सुरू झाला. आमचा वाहन चालक अनुभवी होता. त्याला जवळजवळ 30 ते 35 वर्षाचा अनुभव असल्याचा तो आम्हाला सांगत होता आणि त्याने आम्हाला जंगलाची माहिती द्यायला सुरुवात केली. आमची जंगल सफारी सुरू झाली. हे अभयारण्य अतिशय हिरवाईने नटलेले आहे आणि अनेक झाडे, वृक्ष, गर्द वनराई आहे. सुरुवातीलाच आम्हाला स्पॉटेड डिअर दिसला. स्पॉटेड डिअर बरोबर एक लंगोर सुद्धा तिच्या बछड्या सोबत बसलेला होता. पुढे काही स्पॉटेड डिअरचे थवे आणि काही साधी माकडं सुद्धा आम्हाला दिसली. आम्ही थोडा वेळ ते पाहत थांबलो. आणि लंगूर आहेत. किती आहेत? खूप आहेत ना? माकडांचं आणि स्पॉटेड डिअरचं चांगलं निरीक्षण करत होतो. सगळ्याच जंगलात स्पॉटेड डिअर मोठ्या प्रमाणात दिसतात. शिकारी प्राण्यांचं ते एक खाद्य असल्या कारणाने जिथे स्पॉटेड डिअर जास्त असतात तिथे शिकारी प्राणी सुद्धा भरपूर असतात. थोड्याच वेळात आम्ही एका पाणवठ्यापाशी पोहोचलो. तिथे वाईल्ड बोर पाणी पित होता. रानडुक्कर. डुक्कर पाणी पिऊन परत जंगलाच्या वाटेने निघून जात होता. आम्ही त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो घेतले. त्याच वेळी एका बाजूला अलर्ट मोड मध्ये असलेलं स्पॉटेड डिअर दिसलं. त्याला काहीतरी सुगावा लागला होता असं वाटतं. बराच वेळ थांबूनही काही न आल्यामुळे आम्ही तेथून पुढे निघालो. थोड्याच वेळाने एका ठिकाणी आम्ही पोहोचलो. तिथे काही जिप्सी ऑलरेडी उभ्या होत्या. आम्ही तिथे पोहोचल्याच टायगर वरून रानातून तिथे पाणवठ्याकडे येताना दिसले. सगळे शांत झाले. दमदार पद्धतीने चालत वाघ खाली आला. आमचा ड्रायव्हर तर अतिशय खुश झाला होता आणि आम्हाला सांगत होता, पहा आमच्या कावेरी मधले. सर्व जिप्सीमध्ये जे पर्यटक होते त्यांच्या माना इकडे वळल्या. सुदैवाने त्या टायगरचे पाणवठ्याजवळ येतानाचे काही फोटो टिपता आले. थोड्याच वेळात वाघ पाण्यात येऊन विसावला. जी आमच्याकडे पाठ होती त्यामुळे चेहरा त्याचा नीट दिसत नव्हता.
व्हॉट इज द नेम? नो नेम मॅडम. मेल फिमेल? मेल. ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की तो मेल टायगर आहे. सर्वजण शांतपणे ते वाघाच्या हालचाली पाहत होते. पाणी थोडं हिरवट होतं, शेवाळ असावं, आणि ते पाणी अंगावर गेल्यामुळं वर बसल्यावर थोडा चिखल सुद्धा अंगावर जात होता आणि त्याच्यामुळं वाघाचं शरीर थोडं खराब झालं आणि किती कीट आणि माशा वाघाला त्रास देत होते. शेपटी हलवून वाघ त्या माशांना पळवून लावत होता. वाघ थंड पाण्यात शांत बसला होता आणि त्याच्या श्वासोच्छवासामुळं पाण्यामध्ये लहरी उठत होत्या. हे पाहणं सुद्धा आल्हाददायक होतं. मला पटकन दिसला तो वरून खाली. बराच वेळ वाघ तिथेच बसून होता, इकडे तिकडे पाहत होता फक्त. मात्र त्याचा चेहरा आम्हाला नीट दिसत नव्हता. उठतोय आता उठेल. वाटत होतं की तो आता उठेल, आता उठेल, पण बराच वेळ तो पाण्यातच बसून होता. कदाचित त्याचा मांसाहार झाला असावा आणि गरम झालेलं रक्त थंड करण्याकरता तो पाण्यात विसावला असावा. पोझिशन चेंज केल्यानंतर एका साइडने त्याचा चेहरा टिपता आला. बाकीचे पर्यटक कन्नड असल्या कारणाने त्यांच्या भाषेत ते वाघासंबंधी काही काही बोलत होते. मला काही विशेष समजत नव्हतं. कर्नाटकच्या सफारीमध्ये आम्हाला पहिल्यांदाच वाघ पाहायला मिळाला होता. या काबिनी अभयारण्यामध्ये वाघांची संख्या 93 इतकी आहे असे मी वाचले तेव्हा मला कळले. मात्र बंदीपूरला आम्हाला वाघ पाहायला मिळाला नव्हता. इथे मात्र एक वाघ पाण्यात बसलेला आम्हाला पाहायला मिळाला. कुठल्याही सफारीमध्ये वाघ पाहणं हे सर्वात चांगलं समजलं जातं आणि त्याच्यासाठी सफारी केली जाते. सुयोग वाघाकडे टक लावून पाहत होता आणि हाताने बोटाने दर्शवत सुद्धा होता की वाघ तिथे बसलेला आहे. सुयोग आमच्या बरोबर आता अनेक सफाऱ्यामध्ये आलेला आहे आणि तो आम्हाला काही त्रास देत नाही आणि बराच वेळ बसावं लागलं तरी तो शांतपणे बसून असतो आणि काही प्राणी दिसले तर तो स्वतः पाहत असतो आणि हाताने दाखवत सुद्धा असतो. वाघाचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यात दंग झालेलो होतो. आमच्या सोबत आमच्या जिप्सीमध्ये 4 जणांचं एक कुटुंब होतं. ते सुद्धा वाघ पाहत होते. त्यांच्याकडे बायनोक्युलर होता. त्या बायनोक्युलर मधून वाघ पाहत होते आणि इतर जिप्सीमध्ये जे बसलेले लोक सर्व होते ते वाघ कधी उठतो याकडे नजर ठेवून होते. त्यासमोर 7 ते 8 जिप्सी तिथे उभ्या होत्या. थोड्या वेळाने आम्ही तिथून निघालो. थोड्याच वेळात सफारीमध्ये पहिल्यांदाच आम्हाला इंडियन पिकॉक किंवा मोर दिसला. अतिशय सुंदर
मोराच्या पिसाऱ्यांवर छानपैकी सूर्याचे किरण पडलेले होते. थोड्या वेळाने पुढे निघाला असता आम्हाला एक पाणवठा दिसला. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार तो मॅनमेड पाणवठा होता. ಕನೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಇದಕ್ಕೆಲ್ಲ प्राण्यांना ನ್ಯೂಸ್ ಫುಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮೇಡಮ್. ಇವಾಗೆಲ್ಲ ಬೇಗ ಮಳೆ ಹೋಗುತ್ತೆ. तिथून आम्ही पुढे निघालो. जंगल खूप छान आहे. थोड्याच वेळात पुढे गेल्यावर एक आम्हाला इंडियन एलिफंट दिसला. टस्कर. मेल एलिफंटला टस्कर म्हटलं जातं. त्याला सुळे असतात आणि चांगली वाढ झालेली असते. एलिफंटच्या समोर 2 हरणं पळत गेली आणि एलिफंट त्या बुश मध्ये हळूहळू चालत होता. एलिफंट होता, थोडा लांब होता, पण छान फोटो घेता आले. थोडं पुढे गेल्यानंतर एक हरिण आणि तिचं पिल्लू पाण्यावर पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर खाली आल्याचे दिसले. वर तृणामध्ये काही हरणं स्पॉटेड डिअर चरत होती. मात्र हे हरिण आणि तिच्या पिल्लासह पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर पोहोचले. जन्मजात घाबरट असतात, कारण शिकारी प्राण्यांचा त्यांना भय असल्या कारणाने पाणी पिताना सुद्धा थोडं काहीतरी खाटखुट झालं तर घाबरतात, दचकतात. आणि तसाच इथे अनुभव येत होता. तिथून पुढे निघालो. थोड्याच वेळात आम्हाला एक इंडियन रोलर नेस्ट मध्ये दिसला. इंडियन रोलर नर आणि मादी दोघेही त्या नेस्ट कडे आळीपाळीने येत होती. सुरुवातीला कॅमेऱ्यामध्ये मला इंडियन रोलर टिपता आला नाही. मात्र थोड्या वेळानंतर इंडियन रोलर एका खडकापाशी येऊन बसला आणि त्याचे छान फोटो आणि व्हिडिओ मला घेता आले. पण ती इंडियन रोलरची मादी असावी. नेस्टच्या जवळपास असल्या कारणाने मादी सर्वसाधारणतः लांब जात नाही. नर फिरून येतो, खाद्य घेऊन येतो, मादी मात्र आसपासच असते. ड्रायव्हरला विचारलं, मात्र त्याला विशेष काही माहिती नव्हती. आतापर्यंत सर्वच अभयारण्यामध्ये मला इंडियन रोलर दिसलेला आहे. पेंच मध्ये आहे दिसला, कानामध्ये दिसला, ताडोबामध्ये दिसला आणि आता इथे काबिनी अभयारण्यात सुद्धा इंडियन रोलर छान प्रकारे दिसला. वेगवेगळे पोज मधले फोटो मी घेतले. खडकावर बसलेला, झाडाच्या फांदीवर बसलेला, जमिनीवर बसलेला छान फोटो घेता आले. नंतर आम्ही जरा पुढे गेल्यानंतर आम्हाला भग्नावस्थेत असलेलं
गोपाळकृष्ण टेम्पल दिसलं. ओनली बिल्डिंग. ओनली बिल्डिंग. ओनली चोला स्टाईल. चोला स्टाईल, चोला स्टाईल. चोला राजवटीमध्ये हे गोपाळकृष्ण टेम्पल बांधलेलं होतं या असं ड्रायव्हरने सांगितलं. वन्स अपॉन अ टाइम टायगर अँड आता या गोपाळकृष्ण टेम्पल मध्ये या या पडझड झालेली आहे. हम्म. झोपडीसारखं ते टेम्पल वाटतं आणि मूर्ती मात्र पक्षी आता तिथे तिथे नाही. कुठला चढला का नाही? पूर्वी म्हैसूरचे महाराजा इथे शिकारीला यायचे, त्यावेळी कोणचा पक्षी आहे? गोपाळकृष्णाचे दर्शन ते नेहमी घेत असत असे ड्रायव्हरने सांगितले. नीचे आया. अरे वुडपेकर मॅडम. वुडपेकर? हा, तिथे एका झाडावर वुडपेकर, थेम्स वुडपेकर सुद्धा होता. नीचे खाली मात्र आहे. कॅमेऱ्यामध्ये मला तो टिपता आला नाही, हा, जे, 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 जे. कारण तो चटकन उठून गेला होता. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा फिरून त्या पाणवठ्याकडे आलो जिथे वाघ पोळलेला होता. ही आमची दुसरी भेट होती. जवळपास अर्ध्या तासानंतर आम्ही तिथे पोहोचलेलो, मात्र वाघ अजून तिथेच पाण्यात पोळलेला होता. आता तो फ्लॅट झालेला होता, फ्लॅट पोळलेला होता आणि स्वतःला पाण्यामध्ये शांत करत होता. अंगावर बराचसा चिखल साचलेला होता आणि त्याच्यामुळं होत्या आणि तो शेपटीने तो माशा उडवत होता. तिथे थांबून आम्ही व्हिडिओ आणि फोटो घेतले. ಊಟ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಹ್ಯಾಜ್ ಇಟ್ಕೊಂಡಿರುತ್ತಂತೆ ಅಲ್ಲೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಚೆನ್ನಾಗಿ ತಿನ್ಬಿಟ್ಟು ಒದ್ದಾಡ್ತಾ ಇದೆ ಬಂದು. वाघाचे काही वेळ फोटो घेऊन मी पुन्हा जंगल सफारीसाठी निघालो. तो आम्हाला युरेशियन हिप्पो दिसला. मागील 3-4 वर्षे आम्ही जंगलात फिरतोय, पण आम्हाला युरेशियन हिप्पो मात्र आतापर्यंत दिसला नव्हता. पहिल्यांदाच युरेशियन हिप्पोचं दर्शन झालं. तसेच पुढे निघाल्यानंतर एका झाडाच्या फांदीवर पुढे एक मोर कुठल्या बसलेला दिसला. कुठल्या? आपण चित्रामध्ये जसा मोर फांदीवर बसलेला पाहतो, तसा हा झाडाच्या फांदीवर बसलेला मोर अतिशय मोहक सुंदर दिसत होता. पाणवठ्याजवळ एक झाडावर एका फांदीवर हा मोर बसला होता. मोर आहे बघ झाडावर. दिसला? आम्हाला त्या मोराचे छान फोटो आणि व्हिडिओ घेता आले. नविनी अभयारण्यात मोरांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मोराचे फोटो घेऊन पुढे निघालो. एक मोठं जुनं झाड दिसलं. झाडाचं खोड खूप आतपर्यंत गेलेलं होतं आणि दुसऱ्या झाडांवरच्या खोडांमध्ये मिसळलेलं होतं. वनसंपदा सुद्धा खूप चांगली आहे. आमची सफारी खूप छान रीतीने चालली होती. सर्वजण अतिशय खुश होते कारण वाघ बघायला मिळाला होता. घे पटकन कारण चांगला बसला. थोड्याच वेळात इंडियन रोलरचं पुन्हा दर्शन झालं. नाही दिसला? दिसलाच आहे पण मला बराच वेळ हा इंडियन रोलर दिसत नव्हता कारण सूर्यप्रकाश येत होता आणि मधल्याच एका फांदीवर आडव्या जाण्याच्या फांदीवर हा बसला होता. मात्र शेवटी त्याचे काही फोटो मला कॅमेरामध्ये घेता आले. पुढे निघाल्यानंतर आम्हाला फॉरेस्ट बंगलोज दिसले. तिथे फॉरेस्ट ऑफिसर्स
ते रेस्ट हाऊस आहेत किंवा बंगलो आहेत. जंगलाच्या मधोमध हे विसावलेले आहेत. फॉरेस्ट बंगल्यापासून थोडं पुढे गेल्यावर आमचा ड्रायव्हर ओरडला, हा 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 वाईल्ड डॉग. मोल किंवा वाईल्ड डॉग हा शिकारी प्राणी आहे आणि अतिशय क्रूर पद्धतीने तो प्राण्याची शिकार करतो. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की प्राणी जिवंत असतानाच तो त्याचं मांस भक्षण करतो. तर शिकारी प्राण्यांमध्ये त्याला मारून नंतर मांस भक्षण करण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ वाघ आणि बिबटे प्राण्याला मारून नंतर त्याचं मांस भक्षण करतात. मात्र हा क्रूर प्राणी जिवंतपणेच आपल्या भक्ष्याचं भक्षण करत असतो. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ घेता आले. त्यानंतर मी पुन्हा त्या पाणवठ्याकडे निघालो. वाटेत वाईल्ड बोर दिसले आणि पुन्हा एकदा आमच्या जिप्सी त्या हा जिथे वाघ पौडलेला होता त्या पाणवठ्याकडे गेले. सामने अपोजिट साइड पुन्हा पाहत होतो काय, पुन्हा वाघ त्याच पोझिशन थोडी बदलून पाण्यामध्येच पौडलेला होता. आता माझ्या मते 1-1.25 तास झाला असावा. मात्र वाघ तिथून उठायची चिन्ह नव्हती. ವೈಟ್ ಪ್ಯಾಚ್ ಕಾಣ್ತಿದ್ಯಾ ತಿರುಗ್ತು ನೋಡಿ ವೈಟ್ ಪ್ಯಾಚ್ वाघाला किती पाहावं तेवढं कमीच असतं. त्याच्यामुळं वाघाच्या भेटीच्या तीव्र इच्छेने पुन्हा आम्हाला इथे खेचून आणलं होतं. पुन्हा काही फोटो घेतले, काही व्हिडिओ घेतले. आणि आता मात्र पुढे निघालो. पुढे एक अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. आम्ही मोर नाचताना याच्यापूर्वी अनेक वेळा पाहिलेला होता. मात्र इथे हिरवळीवर जो मोर नाचत होता ते खूप मनमोहक आणि सुंदर दृश्य होतं. त्याहूनही फार महत्वाचं म्हणजे त्याला वाऱ्याचा अडथळा येत होता. वारे जोरात वाहत होते आणि त्याने पिसारा फुलवलेला होता. जसं वाऱ्यामध्ये किंवा पावसामध्ये आपण छत्री आपल्याला सावरता येत नाही, छत्री इकडून तिकडे उडत असते, त्याप्रमाणे त्याला आपला पिसारा सावरता येत नव्हता. त्याचा पिसारा वाऱ्यामुळं फिरत होता. तो बिचारा पिसारा फुलून डान्स करत होता. मात्र वाऱ्याच्या झोतामुळं त्याचा पिसारा छत्रीसारखा उलटा सुलटा होत होता. दृश्य सुद्धा अतिशय विरळच दृश्य आहे, कारण अशा प्रकारचं दृश्य कुठे पाहायला मिळत नाही. त्यातही तो खूप छान डान्स करत होता. अतिशय सुंदर दृश्य आम्हाला त्या पाणवठ्याच्या काठाला पाहायला मिळत होतं. शेवटी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आता 5:30 होऊन गेले होते आणि आम्हाला पुन्हा मेन गेटकडे पोहोचणं आवश्यक होतं. एवढ्या सुंदर सफारीनंतर आमचा सुयोग फारच खुश दिसत होता. वाटेत शेवटी पुन्हा एकदा स्पॉटेड डिअरनी आम्हाला दर्शन दिलं. स्पॉटेड डिअर आपल्याला माहितीच आहेत की गेटच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि शेवटी आम्ही मेन गेटकडे, जिथून आमची एंट्री झालेली होती, तेथे पोहोचलो. ही सफारी अतिशय सफल सफारी ठरली. ज्या सफारीमध्ये वाघ दिसतो ती सफारी सफल झाल्याचे मानण्यात येते.
आम्हाला वाघही दिसला, मोरही दिसला, रानडुक्कर दिसले, हत्ती दिसला, पोपो दिसला आणि शेवटी आम्ही आमच्या कामिनी रिव्हर लॉजला परतलो. आम्ही कामिनी रिव्हर लॉज मध्ये महाराजा पॅकेजच्या रूम मध्ये राहिलो होतो. कामिनी रिव्हर लॉज मधून बोट सफारी सुद्धा करता येते. इथे सुद्धा तशी सोय आहे. मात्र आम्ही दोन्ही जीप सफारी केल्या. आमची दुसरी सफारी दुसऱ्या दिवशी होती. थँक्यू.